नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. पावसामुळे वातावरणात पसरवणारा गारवा आणि पाऊस संपता सुरू होणारी कडाक्याची थंडी अशा जून-जुलै महिन्यापासून ते जवळपास जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला कधी एकदाचा सूर्य उगवतो की काय असं होतं. पण तेच मार्च महिन्यापासून ते मे महिन्याच्या अखेरीपर्यंत जवळपास 3-3.5 महिने सूर्याची हीच उष्णता आपल्याला नको-नकोशी वाटते. कारण या महिन्यामध्ये सूर्य चांगलाच तापतो आणि अक्षरशः सर्वांना हुरकळून काढतो. यंदाही सूर्य चांगलाच तापलेला दिसून येतोय. उन्हाच्या झळाने अख्खा महाराष्ट्र तापलाय तर विदर्भ अक्षरशः होरपळून निघालाय. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 40 पार गेलाय. जगभरातील शहरातील तापमानाची नोंद ठेवणारा एल डोरॅडो या संकेतस्थळावरील माहितीनुसार 44 अंशाची नोंद असलेले अकोला आणि गुलबर्गा हे शहर आज जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आणि जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरे आहेत, तर महाराष्ट्रासह देशातील एकूण 10 शहरांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं हे तापदायक ठरणार हे निश्चित. आणि जर दुपारच्या वेळी कामानिमित्त घराबाहेर पडणारच असाल तर दिवसभरात वेळोवेळी भरपूर पाणी प्या. सोबतच लिंबू पाणी, ताक आणि नारळ पाणीही प्या. प्रवास उन्हातून असेल तर पांढरी सुती कपडे, टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करा, जेणेकरून उन्हाच्या झळा फारशाच जाणवणार नाही. आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर.